नमस्कार, मी मेघा कांबळे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. गेल्या व्हिडिओमध्ये आपण CSS म्हणजे काय हे शिकलो होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये टाईप्स ऑफ CSS हे पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, टाईप्स ऑफ CSS. तर देअर आर 3 टाईप्स ऑफ CSS. CSSचे 3 प्रकार आहेत: इनलाईन CSS, इंटरनल CSS आणि एक्सटर्नल CSS. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल्स सांगणार आहोत टाईप्स ऑफ CSSचे. तर व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर फर्स्ट बघूया इनलाईन CSS. CSS इज रिटर्न डायरेक्टली इनसाइड द HTML एलिमेंट यूजिंग द स्टाईल ॲट्रिब्यूट. तर इनलाईन CSSचा उपयोग काय होतो? तर CSSच्या थेट HTML टॅगमध्ये आपण स्टाईल ॲट्रिब्यूट डायरेक्टली लिहिली जाते. इथे पहा, त्याचा एक छोटंसं एक्झाम्पल दिलं आहे. पॅरेग्राफ टॅग P वापरला आहे, त्याच्यामध्ये ती स्टाईल केलेली आहे. कलर ब्ल्यू दिला आहे आणि टेक्स्ट आपण इथं हॅलो वर्ड घेतले. तर तुम्ही प्रोग्राममध्ये पण पाहू शकता की इनलाईन CSS कसं करायचं. चला तर मग इनलाईनचं एक एक्झाम्पल पाहूया. तर बघा, इथे बेसिक फॉर्मॅट आहे. तर इथं आपण एक पॅराग्राफ लाईन, शॉर्ट लाईन घेणार आहोत. तर त्याला आपण स्टाईल करूया. तर बघा, इथे मी टाईप करते दिस इज पॅराग्राफ. तर आपण याला स्टाईल करणार आहे. तर Pमध्ये स्टाईल करणार आहे. इनलाईन CSSमध्ये आपण डायरेक्टली वर्डच्या खाली देऊ शकतो स्टाईल. तर बघा, इथे स्टाईलमध्ये आपण कलर घेऊया. तर बघा, इथे कलर आणि फाँट साईज घेतलेली आहे. चला तर मग प्रोग्राम सेव्ह करून घेऊया, रन करून बघूया की आउटपुट काय दिसते. तर बघा, ब्ल्यू कलर पॅराग्राफ लाईन दिसते आणि फाँट साईज 20 पिक्सेल केलेली ते दिसते. तर अशा प्रकारे इनलाईन CSSमध्ये इनलाईन CSS टाईप वापरून आपल्याला स्टाईल करता येईल. देन नेक्स्ट बघा, इंटरनल CSS. इंटरनल CSS म्हणजे काय? CSS इज रिटर्न इनसाइड द स्टाईल टॅग इन द HTML डॉक्युमेंट. तर इंटरनल CSSमध्ये आपण प्रोग्राममध्ये ज्यावेळेस आपण HTMLची फाईल घेतो त्याच्यामध्येच आपण स्टाईल हेडच्या खाली आपण स्टाईल देऊन इंटरनल CSS यूज करू शकतो. बघा, इथं एक्झाम्पल दिले, स्टाईल दिले, आपण हेडच्या वरती घेतले. बघा, स्टाईल इथे स्टाईल टॅग वापरून पॅराग्राफ हे घेतला आहे छोटासा. त्याच्यामध्ये आपण पॅराग्राफला टेक्स्ट कलर दिला आहे रेड. देन क्लोज द ब्रॅकेट. तर अशा प्रकारे तुम्ही इथे इंटरनल CSS वापरू शकता. तर बघा, इंटरनल स्टाईलमध्ये आपण कसं करणार आहे. तर इथे पॅराग्राफ लाईन घेतले तर आपण हेडरमध्ये इथे स्टाईल टॅग वापरून स्टाईल करूया. तर .p ला आपल्याला स्टाईल करायचं आहे. तर मी याला कलर देतो. तर ब्ल्यू कलर येतो मी. तर टेक्स्ट अलाइन करूया. मध्ये सेंटरला येऊन बघूया आपल्याला इथं काय येते आउटपुट. तर हे आणि बॅकग्राऊंड कलर पण याला देऊया. तर व्हाईट बॅकग्राऊंड कलर दिला. तर फाईल सेव्ह करून रन करून बघूया. सेव्ह झालेली आहे. तर फाईल रन करून बघूया आता काय आउटपुट दिसतंय इंटरनल CSS यूज करून. तर बघा, आउटपुट दिसतंय इंटरनल CSSमध्ये सेंटरला पॅराग्राफ लाईन प्लस त्याचा बॅकग्राऊंड कलर झालेला दिसतोय. तर अशा प्रकारे इंटरनल CSS वापरून HTML पेजमध्ये स्टाईल टॅग वापरून आपल्याला स्टाईल करता येते. देन थर्ड बघा, एक्सटर्नल CSS.
एक्सटर्नल CSS म्हणजे काय? द एक्सटर्नल CSS इज रिटन इन अ सेपरेट CSS फाईल अँड लिंक्ड टू HTML. तर एक्सटर्नल CSS मध्ये एक सेपरेट फाईल घ्यावी लागते जी .css नावाने सेव्ह करून त्याच्यामध्ये आपलं इनपुट जे देणार आहे, जे आपण HTML मध्ये स्ट्रक्चर तयार करतो आणि CSS मध्ये आपण त्याला स्टाईल देतो. तर एक्सटर्नल CSS मध्ये त्याचं का सेपरेट फाईल असणार आहे. ती जी सेपरेट फाईल असणार आहे ती HTML ला लिंक असणार आहे. तर अशा प्रकारे इथं आपण HTML फाईलमध्ये हेडमध्ये त्याची लिंक अटॅच करू शकतो आणि CSS फाईल सेपरेट वापरून सुद्धा प्रोग्राम रन करू शकतो. चला तर मग एक्सटर्नल CSS एक्झाम्पल पाहूया. इथे बघा पॅराग्राफ लाईन दिले, तर आपण लिंक कॉलन CSS ने आपण स्टाईल फाईल्स हे करूया, अटॅच करूया. देन CSS ची नवीन फाईल ओपन करून त्याच्यामध्ये आपण स्टाईल करणार आहे. तर बघा आपण स्ट्रक्ट नावाचा एक CSS फाईल घेतोय. तर स्ट्रक्ट नावाची फाईल सेव्ह करूया. सेव्ह टाईप CSS करायचा आहे. तर H1 हेडर घेऊया. माय हेडर अशा नावाचा H1 घेतला आहे. फाईल सेव्ह करूया. तर आता स्टाईल करायचं आहे. तर H1ला आपण इथे कलर देणार आहोत, रेड कलर देऊया. टेक्स्ट लाईन सेंटर करूया. देन फाईल सेव्ह करूया. पी बॅकग्राऊंड कलर घ्यायचा आहे. पीला ब्ल्यू कलरचं करायचं आहे. टेक्स्ट लाईन सेंटर केलेला आहे इथं बघा. फाईल सेव्ह करायचे. प्रोग्राम रन करून बघूया आउटपुट काय दिसते. तर बघा इथे H1चा कलर बदलला आहे. टेक्स्ट लाईन सेंटर झाली आहे दोन्हीची पण, आणि पॅराग्राफला पण आपण ब्ल्यू कलर दिलेला आहे इथं बघू शकता. तर अशा प्रकारे CSSचे टाईप वापरून आपण प्रोग्राम रन करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो, तर इनलाईन CSSमध्ये आपण छोटे मोठे स्मॉल चेंजेस असतील ते करू शकतो. देन इंटरनल CSSमध्ये आपण सिंगल वेब पेज आपल्याला क्रिएट करायचं आहे, त्याचं डिझाईन करायचं आहे, तर त्यासाठी आपण इंटरनल CSS वापरू शकतो. एक्सटर्नल CSSमध्ये आपण एखादी प्रोफेशनल वेबसाईट बनवायची आहे, ज्या आपण मेशोसाठी किंवा ॲमेझॉनसाठी बनवतो, तर त्याच्यासाठी एक्सटर्नल CSS वापरू शकतो. किंवा ऑदरही आपल्याला मिनी प्रोजेक्ट दुसरे बनवायचे असतील तर त्यासाठी एक्सटर्नल CSSचा यूज करता येतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.